हॅलो फ्रेंड्स, आय एम इम्रान सर. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल एससी फॅमिली. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट 1.4 ची सुरुवात आपण करणार आहे. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे, म्हणून व्हिडिओला लास्टपर्यंत बघा आणि चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा. सुरुवात करूया आजच्या आपल्या लेक्चरला. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर फर्स्ट आपल्याला दिलेला आहे. इफ n of a is equal to 15, n of a union b is equal to 29 and n of a intersection b is equal to 7, then find n of b. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन एकदम सिंपल आहे. एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. तो फॉर्म्युला काय असणार आहे बघा. मी तर फॉर्म्युला लिहून देतोय. n of a union b is equal to n of a plus n of b मायनस n ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता बघा, n ऑफ ए युनियन बी, ए युनियन बी आपल्याला किती दिलेला आहे 29. तर आपण सरळ सरळ 29 इथे ठेवणार आहे. इज इक्वल टू n ऑफ ए ची किंमत आहे 15 प्लस n ऑफ बी आपल्याला फाइंड करायचं आहे, तर आपण याला ॲज इट इज ठेवणार मायनस n ऑफ ए इंटरसेक्शन बी ची किंमत किती आहे बाळांनो 7. राईट. सो आपण काय करणार आहे, हे जे नंबर्स आहे त्याला आपण बरोबरच्या इकडे आणणार, तर ते पॉझिटिव्हचं निगेटिव्ह होऊन जाईल, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह. सो 29 हे इकडे होणार -15 आणि हे मायनस इकडे होणार +7. करेक्ट. या साईडला राहिलं n ऑफ बी. सो यांचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला आन्सर भेटून जाईल. किती येत आहे सर याचं कॅल्क्युलेशन. 29 मधून आपण जर फर्स्ट 15 मायनस केले तर किती येत आहे 14. करेक्ट आहे. आणि 14 मध्ये प्लस करा 7. सो आन्सर इज 21. n ऑफ बी इज इक्वल टू 21. देअरफॉर n ऑफ बी इज इक्वल टू 21. हे इतकं सिंपल होतं. राईट. आता सेकंड क्वेश्चन बघा बाळांनो. सेकंड क्वेश्चन एकदम इम्पॉर्टंट आहे, कारण परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस हा प्रश्न ना विचारण्यात आलेला आहे, म्हणून तुम्हाला हा समजलं पाहिजे. आता वर्ड प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे. वर्ड प्रॉब्लेमला सॉल्व्ह करताना काय करायचं, फर्स्ट त्याला प्रॉपर रीडिंग करून घ्यायचं आणि त्यानंतर जे रीडिंग केलेलं आहे त्याला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये तुम्हाला कन्वर्ट करता आलं पाहिजे. ते जर जमलं तर मग क्वेश्चन एकदम सिंपल आहे, तुम्ही लगेच सॉल्व्ह करू शकता. फर्स्ट आपण प्रॉपर रीडिंग करू आणि मग त्यानंतर त्याला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करू. इन अ हॉस्टेल देर आर 125 स्टुडंट. एक हॉस्टेल आहे बाळांनो, तिथे 125 स्टुडंट आहे. राईट. इतकं समजलं. त्यापैकी आउट ऑफ विच म्हणजे त्यापैकी 80 ड्रिंक कॉफी. यापैकी 80 विद्यार्थी काय करतात, चहा पितात. ओके. जे की चांगली गोष्ट नाही, तुम्ही नाही पिली पाहिजे, पण आता क्वेश्चनमध्ये आहे म्हणून आपण तसं रीड करतोय. ओके. त्यानंतर 60 ड्रिंक कॉफी. बघा, 60 विद्यार्थी काय करताय, कॉफी पिताय. 80 विद्यार्थी काय करताय, चहा पिताय. अँड 20 ड्रिंक टी और कॉफी बोथ. 20 विद्यार्थी तर असे आहे ते दोन्ही पिताय, चहा पण पिताय आणि कॉफी पण पिताय. इथपर्यंत समजलं काय. 80 विद्यार्थी चहा पितात, 60 विद्यार्थी कॉफी पितात आणि 20 विद्यार्थी चहा पण पितात आणि कॉफी पण पितात. इथपर्यंतच कळालं करे बाळांनो तुम्हाला. ओके. आता पुढे काय सांगितलेलं आहे, मग तुम्ही आम्हाला सांगा. फाइंड. काय फाइंड करायचं आहे, द नंबर ऑफ स्टुडंट हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. असे विद्यार्थी सांगा जे चहा पण पित नाही आणि कॉफी पण पित नाही. आपण याला समजण्यासाठी काय करू बघा. टोटल किती विद्यार्थी रे बाळांनो, 125. 125 मध्ये 80 विद्यार्थी काय सर, 80 विद्यार्थी टी पित आहे. राईट. त्यानंतर 60 विद्यार्थी काय सर, कॉफी पित आहे. आणि 20 विद्यार्थी तर असे आहे जे दोन्हीमध्ये येत आहे, म्हणजे टी पण घेत आहे प्लस कॉफी पण घेत आहे. राईट. तर आपल्याला आता याच्यावरून पहिले काही सेट्स तयार करावे लागेल. काय तयार करणार आपण सर, सगळ्यात पहिले आपण काय समजू बाळांनो, जे चहा पिणारे विद्यार्थी आहे ना, चहा पिणारे, त्यांना आपण समजू ए. काय समजू ए, कारण ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला त्याला फिट करायचं आहे. तसं आपण याला टी सी पण म्हणू शकतो, पण हा फॉर्म्युला सिंपल आहे म्हणून याच्यामध्ये मी काय करतोय, त्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतोय. 80 स्टुडंट काय पित आहे बाळांनो, चहा पित आहे. बरोबर आहे, चहा पित आहेत. मग आपण काय करणार, सगळ्यात पहिले याचा आन्सर कसं लिहायचं बघा. लेट किंवा सपोज द टोटल number of students, total number of student in a hostel B. त्यांच्यासाठी कोणता सेट म्हणणार आपण, युनिव्हर्सल. तर बी कोणता सेट आहे तो यू. राईट ना. त्यांच्यासाठी कोणता सेट आपण कन्सिडर करणार, यू. किंवा आपण असे लिहू शकतो n ऑफ यू इज इक्वल टू किती आहे आपल्याकडे, टोटल 125 स्टुडंट. ठीक आहे. आता काय करायचं आहे, थोडासा वर्ड प्रॉब्लेम आहे ना, तर आपल्याला स्टेटमेंटमध्ये लिहावं लागेल. द स्टुडंट्स हू ड्रिंक टी. फर्स्ट आपण कोण घेणार, टी. राईट. टी. त्यांना काय सपोज करणार आपण n ऑफ ए आणि त्याची किंमत किती दिलेली आहे बाळांनो आपल्याला 80.
किती दिलेली आहे 80. इथं दिसतंय तुम्हाला, नाही दिसत असेल तर 80 लक्षात ठेवा. एन ऑफ ए किती आपल्याला भेटलेलं आहे 80. त्यानंतर पुढे द स्टुडंट्स हू ड्रिंक कॉफी, काय पित आहे कॉफी, त्यांना आपण समजणार एन ऑफ बी, ते किती आहे रे बाळांनो 60. आणि 20 स्टुडंट असे आहे जे टी पण पितात आणि कॉफी पण, म्हणजे दोघात येतात कॉमन, राईट ना. तर आपण शिकलो होतो जे कॉमन असतं त्यांना आपण काय म्हणतो इंटरसेक्शन. आठवलं तुम्हाला, कॉमनला काय म्हणतो आपण इंटरसेक्शन. सो इथं आपण लिहिणार द स्टुडंट्स हू ड्रिंक बोथ, असं लिहितो बरं का, ड्रिंक बोथ इज इक्वल टू, त्यांना आपण समजणार एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 20. राईट, इथपर्यंत समजलं तुम्हाला. आता आपल्याला काय करायचं आहे बाळांनो, क्वेश्चन आपल्याला आहे का असे विद्यार्थी सांगा जे काहीच पित नाही, असं आपल्याला फाइंड करायला सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिले आपण काय करू, असे विद्यार्थी फाइंड करू जे काही ना काही पित आहे, जे चहा पण पित आहे, कॉफी पण पित आहे किंवा दोन्ही पण पित आहे. त्यांना आपण सगळ्यात पहिले काय करू, टोटल त्यांची काढून घेऊ. म्हणजे आपण काय काढू, ए युनियन बी. टोटल म्हणजे काय, सगळ्यांचं टोटल म्हणजे काय ए युनियन बी. आणि त्यानंतर मग ए युनियन बीला आपण काय करू, डायरेक्ट आपल्या युनिव्हर्सल सेटमधून मायनस करून टाकू, तर आपल्याला आन्सर भेटून जाईल. राईट, प्रॉपर मेथडनुसार. सो फर्स्ट मी तर काय करतोय ए युनियन बी साठी, कारण माझ्याकडे ए आहे, बी आहे आणि ए इंटरसेक्शन बी आहे. मग मला फक्त काय फाइंड करायचं आहे ए युनियन बी. सो फॉर्म्युला आपण शिकलो होतो, एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. करेक्ट आहे ना, हाच फॉर्म्युला आहे बघा, सेम आहे. मग बाळांनो एन ऑफ ए युनियन बी तर आपण फाइंड करणार आहे, तर इथं आपलं काही येणार नाही. एची किंमत आपल्याला दिलेली आहे, एची किंमत किती आहे रे बाळांनो, एची किंमत 80 आहे, 80 आहे बरोबर. त्यानंतर सर बी, बी म्हणजे टी सॉरी कॉफी, कॉफी किती आहे रे बाळांनो 60 मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे दोन्ही पिणार आहे, किती आहे ते 20. सो कॅल्क्युलेशन करा, 140 मायनस 20 किंवा डायरेक्ट करून दाखवतो चालेल ना. 140 मायनस 20 किती येतं रे 120. किती भेटलं आपल्याला एन ऑफ ए युनियन बी, किती भेटलं बाळांनो 120. इथपर्यंत समजलं. हे आपलं फायनल आन्सर नाही हा, नाही तुम्ही यालाच फायनल समजशाल. थांबा थोडंसं बघा, हे जे विद्यार्थी आहे 120 ते काही ना काही पिणारे आहे, चहा कॉफी किंवा दोन्ही, असे विद्यार्थी आहे 120. आणि टोटल विद्यार्थी किती आपल्याकडे, टोटल स्टुडंट 125. मग आपण यामधून जर याला मायनस केलं तर आपल्याला भेटून जाईल किती विद्यार्थी राहणार आहे 5 स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी, त्याचा आन्सर भेटून जाईल. देअरफॉर डायरेक्ट आन्सर काढू आपण आता. द स्टुडंट्स असं लिहिणार, द स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. कसं काढणार सर आपण हे, सो आपल्याकडे एन ऑफ यू दिलेला आहे बरोबर आहे, मायनस त्यातून काय करणार एन ऑफ ए युनियन बी. जर एवढं केलं तर आपला आन्सर येऊन जाईल. कसं सर, एन ऑफ ए किती, एन ऑफ यू किती आहे 125 आणि एन ऑफ ए युनियन बी किती भेटलं आपल्याला 120. सो आन्सर इज 5. आन्सर इज 5. आता याचं डायरेक्ट आन्सर कसं लिहिणार स्टेटमेंटमध्ये, द स्टुडंट हू डू नॉट ड्रिंक ऑर कॉफी इज 5 असं लिहिलं तरी चालेल. पण हे तुम्हाला सगळ्यात पहिले असं जमलं पाहिजे कन्वर्ट करायला. जर कन्वर्ट करायला जमलं ना तर मग तुम्हाला एकदम सोपा प्रश्न जाणार आहे. या क्वेश्चनला तुम्ही 3 स्टार देऊन ठेवा तुमच्या फेअर नोटबुकमध्ये, कारण हा प्रश्न परीक्षेत येतो बाळांनो, बऱ्याच वेळेस विचारलेला आहे. ओके, तर तुम्हाला हे समजलं पाहिजे. याची एक अल्टरनेटिव्ह पण मेथड आहे बघा, अल्टरनेटिव्ह मेथड. याला आपण व्हेन डायग्राम, इथं बघा छोटीशी एक व्हेन डायग्राम म्हणून दाखवतो, व्हेन डायग्राम. ठीक आहे, हा पूर्ण सेट जो आहे तो कोण आहे बाळांनो, युनिव्हर्सल सेट. आपण शिकलो होतो बघा व्हेन डायग्राम. तर हा युनिव्हर्सल सेट आहे, त्यामध्ये आपण काय करणार, 2 असे सर्कल ड्रॉ करणार. एक सर्कलमध्ये आपलं टी येणार, त्याला आपण ए सेट म्हणू चालेल ना, ए, आणि हा असणार आहे बी. आता त्यांनी काय सांगितलं का जे ए आहे, ए म्हणजे चहा पिणार किती आहे, टोटल 80 विद्यार्थी 80 स्टुडंट आहे. आणि 20 विद्यार्थी असे आहे बघा. सगळ्यात पहिले इंटरसेक्शन आपण काय लिहून घ्यायचं, सगळ्यात पहिले इंटरसेक्शन. काय इंटरसेक्शन लिहायचं सर, कारण दोघांमध्ये कॉमन आहे. मग त्यांना आपल्याला प्युअर टी पिणार आहे किती आहे, फक्त ओनली टी पिणार आहे, ओनली ड्रिंक टी असेवाले विद्यार्थी किती आहे, ओनली ड्रिंक टी. तर सर टोटल 80 आहे, त्यातून आपण 20 मायनस करून घेणार तर किती येत आहे ते 60 विद्यार्थी असे आहे जे फक्त चहा पित आहे. त्यात 20 असे आहे जे कॉफी पण पित होते ना, टोटल तर तिथं 86 झालते, म्हणून त्यांना आपण थोडं साईडला काढलं. त्यानंतर आता ओनली कॉफीवाले सांगा, ओनली कॉफीवाले कसे काढणार सर आपण, आपल्याकडे टोटल 60 स्टुडंट दिलेले आहे जे कॉफी पण पितात, राईट ना, आणि याच्यात 20 विद्यार्थी असे जे चहा पण पितात. मग त्यांना आपण सेपरेट करून घेणार. तर 40 स्टुडंट आपल्याला भेटले इथं, राईट. 40 असे आहे जे फक्त कॉफी पितात
आता बघा हे फक्त चहावाले, फक्त कॉफीवाले आणि हे दोन्ही, राईट. तर 60 आणि 40 झाले 100 आणि 20 120. टोटल किती आहे आपले 125. तर बाहेर किती राहिले रे बाळांनो 5. बरोबर आहे, बाहेर किती राहणार 5. तर एकूण होणार आहे 125 125. ही अल्टरनेटिव्ह मेथड आहे, एवढी शॉर्टकट मेथड आहे. पण परीक्षेमध्ये याला लिहू नका, परीक्षेमध्ये हे लिहा कारण तुम्हाला याला मार्क्स भेटणार आहे. ओके, आलं लक्षात तुमच्या. होप्स तुम्हाला याचं सोल्युशन कळालं असेल बाळांनो. काही अडचण असेल ना तर एकदा व्हिडिओला थोडं रिवाइंड करा, कारण सिंपल क्वेश्चन आहे, फक्त ते कन्वर्ट करता आलं पाहिजे. काय करता आलं पाहिजे, कन्वर्ट करता आलं पाहिजे. ओके, तर चला याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, मग वळूया नेक्स्ट क्वेश्चनकडे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण क्वेश्चन नंबर 3 ची सुरुवात करणार आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला दिलेला आहे, इन अ कॉम्पिटिटिव्ह एक्झाम 50 स्टुडंट्स पास इन इंग्लिश. एक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम झाली, त्यामध्ये 50 स्टुडंट जे आहे ते कशामध्ये पास झाले बाळांनो, इंग्लिशमध्ये. 60 स्टुडंट पास्ड इन मॅथमॅटिक्स. 60 विद्यार्थी, जे 60 विद्यार्थी आहेत ते कशामध्ये पास झाले, मॅथमॅटिकमध्ये. 40 स्टुडंट पास इन बोथ द सब्जेक्ट. आणि 40 विद्यार्थी असे आहे म्हणे जे दोन्हीमध्ये, मॅथमध्ये पण आणि इंग्लिशमध्ये पण पास झालेले आहे. नन ऑफ देम फेल इन बोथ सब्जेक्ट. या दोन्ही विषयामध्ये असं कोणी नाही जे फेल झालेलं आहे. म्हणजे सगळे विद्यार्थी असे आहेत जे कोणत्या ना कोणत्या सब्जेक्टमध्ये पास झालेले आहे, राईट. सो यावरून आपल्याला ते म्हणत आहे, फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हू पास ॲटलिस्ट वन ऑफ द सब्जेक्ट. आपल्याला क्वेश्चनमध्ये काय करायचं आहे का, आपल्याला असे विद्यार्थी सांगायचे आहे जे कमीत कमी एक तरी विषयामध्ये पास झालेले आहे. कमीत कमी एक विषयामध्ये, मग ते 2 मध्ये असले तर चालतात, पण कमीत कमी एक विषयामध्ये पास झालेले विद्यार्थी असे किती आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तुमच्या डोक्यात प्रश्न येईल का, सर मग जर जे विद्यार्थी 2 विषयात पास झालेले ते याच्यात ॲड करायचे का नाही करायचे. तर यस, कारण ते पण विद्यार्थी यांच्यामध्ये काउंट होणार आहे. म्हणजे आपण काय करणार, असे विद्यार्थी जे इंग्लिशमध्ये पास झालेले त्यांना पण पकडणार, जे मॅथमॅटिकमध्ये पास झालेले त्यांना पण पकडणार, आणि जे दोन्हीमध्ये पास झालेले त्यांना पण पकडणार आहे. तर असे टोटल विद्यार्थी किती आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर टोटल विद्यार्थी म्हणजे काय, तर युनियन ऑफ सेट, राईट. टोटल विद्यार्थी म्हणजे युनियन ऑफ सेट. आलं लक्षात तुमच्या, ते आपल्याला सांगायचं आहे. मग आपण या क्वेश्चनचं सोल्युशन कसं करणार सर, तर एकदम सिंपल आहे रे बाळांनो, फक्त व्यवस्थित बघा. काय करणार, सगळ्यात पहिले सपोज करू आपण, म्हणजे सिंपल होईल काम आपलं. सपोज स्टुडंट्स, असं लिहू, स्टुडंट्स हू पास इन इंग्लिश. जे इंग्लिशमध्ये पास झाले ना त्यांना आपण काय सपोज करू, एन ऑफ ए. चालेल, एन ऑफ ए इज इक्वल टू किती आहे रे 50. त्यानंतर स्टुडंट्स हू पास इन मॅथमॅटिक्स. समजलं ना तुम्हाला, असं इन मॅथमॅटिक्स त्याला आपण म्हणणार बी. बी किती आहे 60. अँड स्टुडंट्स हू पास इन बोथ सब्जेक्ट. बोथ सब्जेक्ट त्यांना आपण म्हणणार एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. कारण जे दोघांमध्ये येतं आहे कॉमन त्याला आपण म्हणतो इंटरसेक्शन बी. ते किती आहे 40. हां 40 आहे, राईट. तर आपल्याला सर एन ऑफ ए माहिती आहे, बी माहीत आहे, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी माहिती आहे, तर काय राहिलं सर, काय राहिलं सांगा बरं बाळांनो, एन ऑफ ए युनियन बी सांगायचं आहे. सरळ सरळ असं विचारलेलं आहे, पण त्याला ॲटलिस्ट वन ऑफ द सब्जेक्ट असं त्यांनी थोडंसं घुमून फिरून सांगितलेलं आहे. पण आहे सिम्पलच, एन ऑफ ए युनियन बी सांगा. मग काय करायचं सर, देअर फोर फॉर्म्युला एन ऑफ, काय करतो आपण फॉर्म्युला, एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. हा फॉर्म्युला आहे. आपल्याला हे फाइंड करायचं आहे. याची किंमत दिलेली आहे 50 प्लस 60 मायनस 40. किती येईल बरं सर, यांची टोटल येते आहे 110 मायनस 40 कितना हो गया रे भाई 70. तर देअर फोर एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू 70. हे आला आपला आन्सर, राईट. आलं लक्षात, खूप सिंपल आहे. स्टेटमेंटमध्ये लिहिणार देअर फोर द स्टुडंट्स हू पास at least one of the subject is 70. हे त्याचा आन्सर राहील. ओके, सिंपल आहे. टाइम वेस्ट न करता लगेच आपण आता नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू, कारण नेक्स्ट क्वेश्चन एकदम जबरदस्त आहे आणि तुम्हाला त्याला व्यवस्थित समजून पण घ्यायचं आहे. याचा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या, मग वळूया नेक्स्ट क्वेश्चनकडे. A survey was conducted to know the hobby of 220 students of class 9. एका शाळेमध्ये 9वीच्या वर्गातले जे विद्यार्थी आहे 220 विद्यार्थी एकूण आहे, राईट. टोटल विद्यार्थी किती आहे 220, 220.
तर यांचा एक सर्वे करण्यात आला, त्यांची हॉबी कोणकोणती आहे, त्यांना काय काय आवडतं त्याविषयी त्यांना विचारण्यात आलं आणि त्यांनी त्यांचं मत सांगितलेलं आहे. आउट ऑफ विच 130 स्टुडंट इन्फॉर्म अबाउट देअर हॉबी ॲज रॉक क्लाइम्बिंग. 130 विद्यार्थी असे आहे ज्यांना काय आवडतं, रॉक क्लाइम्बिंग. आपण सगळ्यात पहिले काय करू, सपोज करू. इथे बघा स्टेप बाय स्टेप रीडिंग करता करताच मी सोल्युशन दाखवत आहे. सपोज टोटल स्टुडंट जे टोटल स्टुडंट्स इन अ हॉस्टेल, त्यांना आपण काय म्हणणार आहे, टोटल स्टुडंटला एन ऑफ यू किती आहे, एन ऑफ यू 220. फर्स्ट तुम्हाला हे समजलं का सांगा. टोटल स्टुडंटला काय सपोज केलं आपण, यू म्हणजे युनिव्हर्सल सेट. त्यापैकी आपण काय केलं, ज्या विद्यार्थ्यांना काय आवडतं, रॉक क्लाइम्बिंग, राईट. रॉक क्लाइम्बिंग हे दिलेले बघून द्या मला एकदा. हां, स्टुडंट्स इन्फॉर्म ॲज रॉक क्लाइम्बिंग. ओके, स्टुडंट्स हू लाईक रॉक क्लाइम्बिंग, काय आवडतं आहे त्यांना, रॉक क्लाइम्बिंग. ठीक आहे. असे विद्यार्थी ज्यांना काय आवडतं बाळांनो, रॉक क्लाइम्बिंग, ते किती आहे 130. त्यांना आपण म्हणणार ए. काय म्हटलं आपण, ए आणि 130 स्टुडंट दिले. असे विद्यार्थी ज्यांना काय आवडतं, रॉक क्लाइम्बिंग, त्यांची हॉबी आहे. ओके. सिमिलरली स्टुडंट्स पुढे दिलेले बघा आपल्याला, स्टुडंट्स हू लाईक स्काय वॉचिंग. ओके, स्काय वॉचिंग ज्यांची हॉबी आहे स्काय वॉचिंग, असे किती विद्यार्थी आहे, टोटल 180. ओके, त्यांना आपण स्काय वॉचिंग ज्यांची हॉबी आहे त्यांना आपण म्हणणार एन ऑफ बी, ते किती आहे 180. टोटल स्टुडंट 220. ज्यांना रॉक क्लाइम्बिंग आवडतं ते आहे 130, ज्यांना स्काय वॉचिंग आवडतं ते आहे 180. आता काही असे पण स्टुडंट आहे, क्वेश्चनमध्ये पुढे दिलेलं आहे, देर आर 110 स्टुडंट हू फॉलो बोथ द हॉबीज, ज्यांना दोन्ही आवडतं. मग आपण असं लिहिणार, स्टुडंट हू लाईक बोथ द हॉबीज, किंवा बोथ लिहिलं तरी चालेल, राईट. तर असे विद्यार्थी ज्यांना दोन्ही आवडत आहे, मग त्यांना आपण काय म्हणतो, इंटरसेक्शन, राईट. सो एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू किती आहे 110. ह्या गोष्टी पहिले लिहिता आल्या पाहिजे. ज्या विद्यार्थ्याला हे समजलं, मग पुढं सिंपल आहे. क्वेश्चनमध्ये आपल्याला 1 नाही 2 नाही 3 नाही 4 गोष्टी फाइंड करून द्यायच्या आहे. म्हणून म्हणतोय क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थित बघा. फर्स्ट क्वेश्चन याच्यामध्ये सांगितलेलं आहे, देन हाऊ मेनी स्टुडंट डू नॉट हॅव एनी ऑफ द 2 हॉबीज, म्हणजे असे विद्यार्थी सांगा ज्याला काहीच आवडत नाही, राईट. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ॲज रॉक क्लाइम्बिंग ओनली, असे विद्यार्थी सांगा ज्यांना फक्त रॉक क्लाइम्बिंग आवडतं. त्यानंतर थर्ड आहे, हाऊ मेनी स्टुडंट फॉलो द हॉबी ऑफ स्काय वॉचिंग, आणि असे पण विद्यार्थी सांगा ज्यांना स्काय वॉचिंग आवडतं, फक्त काय आवडतं, स्काय वॉचिंग. तर सगळ्यात पहिले काय करावं लागेल, आपल्याला इथे जे विद्यार्थी दिलेले आहे, जे स्टुडंट दिलेले आहे, ते वेगवेगळ्या पद्धतीने दिलेले आहे. आपण एकदा काय करू, 220 पैकी असे किती विद्यार्थी आहे ज्यांना काही ना काही आवडत आहे, राईट. सगळ्यात पहिले टोटल स्टुडंट फाइंड करू ज्यांना काही ना काही आवडत आहे, ज्याला आपण म्हणतो ए युनियन बी, राईट. सो कसं फाइंड करणार, देअर फोर ए युनियन बी, नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता यामध्ये ए ची किंमत किती रे बाळांनो, ए ची किंमत 130 प्लस बी ची किंमत किती आहे रे बाळांनो 180 मायनस 110. सो कॅल्क्युलेशन करू, 100 100 200 देन 310 मायनस 110, म्हणजे 200 स्टुडंट जे असे आहे ज्यांना काही ना काही आवडतं, इथपर्यंत काही अडचण, ओके. आता यावरून आपण ज्या आपल्याला गोष्टी सांगितलेल्या फाइंड करायच्या, त्या ॲक्च्युली 3 आहे, पण मी हे पण पकडून 4 म्हणलो तुम्हाला, राईट. सो फर्स्ट क्वेश्चन त्यांनी काय सांगितलेलं आहे, फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हू डू नॉट हॅव एनी हॉबी. मग आपण असं लिहिणार, स्टुडंट्स हू डू नॉट हॅव एनी हॉबी किंवा हॉबीज. चालेल. कसं काढणार सर मग हे आपण, हे एकदम सिंपल आहे. तर बाळांनो सगळ्यात पहिले आपल्याला टोटल स्टुडंट माहीत पाहिजे का, पूर्ण क्लासमध्ये किती विद्यार्थी आहे 220, आणि त्यापैकी 200 स्टुडंट असे आहे ज्यांना काही ना काही आवडतं. तर सिंपल काय करायचं, यामधून हे मायनस करा, आपल्याला आन्सर येऊन जाईल, राईट. सो फर्स्ट काय करणार, याला आपण असं लिहिणार, एन ऑफ यू मायनस एन ऑफ ए युनियन बी. सो यू आपला आहे 220 मायनस 200. सो नंबर ऑफ स्टुडंट किती भेटले इथे 20. आलं लक्षात, खूप सिंपल आहे.
त्यानंतर सेकंड क्वेश्चन, सेकंड काय सांगितलेलं आहे बघा बाळांनो, हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. आता ओनली रॉक क्लाइम्बिंग सांगितलेलं आहे, ओनली रॉक क्लाइम्बिंग. तर आपल्याला काय करावं लागेल, असे विद्यार्थी बघावं लागेल. सगळ्यात पहिले रॉक क्लाइम्बिंगवाले किती आहे, 130, राईट. रॉक क्लाइम्बिंगवाले किती आहे, 130. त्यामधून हे जे कॉमनवाले आहे, कॉमन कोंबडा, त्याला सेपरेट जर केलं तर आपल्याला आन्सर भेटणार आहे. तर सर कसं करणार मग बघा, इथं असं लिहिणार स्टुडंट्स हू लाईक ओनली रॉक क्लाइम्बिंग असं लिहावं लागेल पहिले आपल्याला, ओनली रॉक क्लाइम्बिंग. मग सर सगळ्यात पहिले काय करणार, तर आपल्याकडे टोटल रॉक क्लाइम्बिंगवाले किती आहे रे बाळांनो, 130. त्यातून जे मिक्सवाले आहे, जे दोघांमध्ये येत आहे, याच्यात काही विद्यार्थी असे पण आहे जे ज्यांना स्काय वॉचिंग पण आवडते, राईट ना. तर आपण फक्त यातून काय करणार, हे जे कॉमनवाले आहे त्यांना सेपरेट करतोय, म्हणजे ए इंटरसेक्शन बी याच्यातून काय करणार आहे आपण, सेपरेट. मग इथे किती आहे रे, 130 - 110, सो रिमेनिंग 20. याचा पण आन्सर किती आहे, 20. शेवटचं नंबर 3 सांगा आता, स्टुडंट्स हू लाईक ओनली स्काय वॉचिंग. आता असे विद्यार्थी सांगा की ज्यांना फक्त स्काय वॉचिंग करायला आवडतं. तर काय करावं लागेल, सगळ्यात पहिले सर टोटल किती स्काय वॉचिंग ज्याच्यात इन्क्लूड आहे, सर टोटल आहे 180. नंबर ऑफ बी म्हटलं होतं आपण त्याला, एन ऑफ बी. त्यातून मायनस करणार आपण हे कॉमन, मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी, म्हणजे 180 मधून मायनस 110, आन्सर इज 70. संपलं, सिंपल आहे. जर मी तुम्हाला याला व्हेन डायग्राममध्ये दाखवलं ना, व्हेन डायग्राममध्ये, तर बघा समजतं का, एक या फॉर्मॅटमध्ये दाखवतो. टोटल विद्यार्थ्याला काय म्हणतो आपण, यू. त्यापैकी मी असे 2 सर्कल ड्रॉ करतो. आता माझ्याकडे मध्ये जे दोघात येत आहे कॉमन बोथ, त्याला आपण म्हणतो 110, राईट. आता त्यापैकी ए सेट हा आहे आणि हा आहे बी सेट, राईट. तर इथं कोण आहे, ए वाले आहे सर ज्यांना काय आवडतं आहे, रॉक क्लाइम्बिंग. तर टोटल 130 आहे, राईट ना. 130 पैकी 110 इथं आलेलं आहे. मग बाकी किती राहतं सर, ह्या सर्कलमध्ये रिमेनिंग पार्टमध्ये. तर 130 मधून मायनस करा 110, किती येतं, 20, राईट. कारण टोटल जे ए आहे ते किती आहे, 110 + 20 असे ते 130 आहे. म्हणून आपण काय केलं, यातून सेपरेट केलं तर इथं किती भेटलं, 20. सिमिलरली मी आता काय करतो, आपल्याला बी जो सांगितलेला बी काय आहे आपल्यासाठी, स्काय वॉचिंग. टोटल 180 आहे. 180 पैकी इथं किती आहे बाळांनो, 110. हा जो पार्ट आहे बघा, हा बी मध्ये पण येतो ना, राईट. हा बी मध्ये पण येतोय. तर 110, तर इथं काय करणार, 180 मधून मायनस करा 110, रिमेनिंग 70. आलं लक्षात. तर बघा 20 आणि हे 110, 130 + 70 किती होतं टोटल, हे 200. आणि इथं बाहेर किती येणार आहे, 20. 220. टोटल स्टुडंट 220 मध्ये जे याच्यात येत आहे ते किती आले पाहिजे, 200. आलं लक्षात. तर हे तुम्हाला समजलं पाहिजे. बट परीक्षेमध्ये हे आन्सर लिहून तुम्हाला मार्क भेटणार नाही, आन्सर तुम्हाला हे लिहावं लागेल. आणि एवढा अवघड क्वेश्चन परीक्षेमध्ये सहसा टाकणार नाही, पण तरी देखील तुम्हाला याचं सोल्युशन माहीत पाहिजे म्हणून मी एकदम व्यवस्थित दाखवलं. होप्स तुम्हाला समजलं असेल. जर अडचण असेल तर एकदा रिवाइंड करा, समजून जाईल. आता ह्या प्रॅक्टिस सेटमधला जो लास्ट क्वेश्चन आहे, प्रॅक्टिस सेट 1.4 मधला, त्यामध्ये तुम्हाला व्हेन डायग्राममध्ये दाखवलेला आहे बघा. एक क्वेश्चन दाखवलेला आहे स्क्रीनवरती, तसं मी दाखवतोय. एक क्वेश्चन दाखवलेला आहे आणि त्याचं तुम्हाला काय करायचं आहे, ए मध्ये कोणते एलिमेंट येत आहे, बी मध्ये कोणते एलिमेंट येत आहे, ए युनियन बी मध्ये काय लिहायचं, असे एलिमेंटचे आपल्याला नावं लिहायचे आहे. क्वेश्चन सिंपल आहे आणि व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे म्हणून मी काय करतोय, हा तुम्हाला होमवर्क देतोय. बट तरी देखील जर तुम्हाला नाही जमला तर प्रामाणिकपणे कमेंट करा, मी त्याचं सोल्युशन तुम्हाला करून दाखवून देईल नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके. जर नाही जमलं तर, पण मला एवढी गॅरंटी आहे, तुम्ही जर आता पहिल्यापासून आपलं फर्स्ट लेक्चरपासून जर व्हिडिओ बघत असेल तर तुम्हाला ह्या चॅप्टरचा एक ना एक क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. गॅरंटी आहे बाळांनो. एकदम सिंपल पद्धतीमध्ये मी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मला रिस्पॉन्स केला, त्यांना समजत आहे, त्यांना काही डाऊट आले ते विचारत पण आहे. त्यामुळे बॉन्डिंग एकदम छान बनलेली आहे. तर याच्यानंतर आता आपण काय करू, नेक्स्ट चॅप्टरमध्ये लवकर भेटू. पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. भेटूया मग नेक्स्ट लेक्चरमध्ये. हॅव अ गुड डे. थँक्यू.